वर्धा जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वारसा लाभलेले कोटेश्वर देवस्थान महाशिवरात्रीच्या महासोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्राचीन हिमाळपंथी मंदिरात यावर्षी 5 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. पुलगाव पासून 21 किलोमीटर अंतरावर रोहणी गावाजवळ वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर हे मंदिर वसलेले आहे. या क्षेत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील उत्तर वाहिनी नदी. वर्धा नदी आपला प्रवाह बदलून उत्तर दिशेला वाहते, ज्यामुळे या ठिकाणाला काशीसारखे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. काशीखंड शिवपुराणात या मंदिराचा गौरवपूर्ण उल्लेख आढळतो. कथेनुसार विश्वामित्र मुनींच्या क्रोधान्वित भस्म झालेल्या वशिष्ठ मुनींच्या 100 पुत्रांच्या मुक्तीसाठी वशिष्ठ मुनींनी येथे कोटी यज्ञ करून तपश्चर्या केली होती. मंदिराच्या खोल गाभाऱ्यात श्री शंकराचे प्रतीक म्हणून वालुकामय शिवलिंग आहे. हे संपूर्ण शिवालय एका भस्माच्या टेकडीवर उभे असून येथे रक्षा विसर्जन केल्यास मृतात्म्यास मोक्ष मिळतो, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. येथील महाशिवरात्री उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते. 15 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा मुख्य सोहळा पार पडणार असून त्यानंतर फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला दहीहंडी, गोपालकाला आणि महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होईल. कोटेश्वराचा परिसर केवळ धार्मिक नाही तर निसर्गाच्या सानिध्यात मनशांती देणारा आहे. येथील योगी संन्यासांच्या समाध्या आणि प्रभू श्रीरामाचे मंदिर भक्तांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।